संपूर्ण मानवजातीला काळिमा फासणारी मालेगाव येथील लहान मुलीवर बलात्कार करून खून करण्याची जी घटना घडली आहे, या प्रकरणातील खुनी नराधमास भरचौकात फाशी द्यावी व याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री या नात्याने आपण स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील 3 वर्षाच्या लहान चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पुन्हा एकदा मुली व महिला असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे। महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून बलात्काराचे व खुनाचे, विशेष करून महिला, विद्यार्थिनी, लहान मुली यांच्यावर अमानवी कृत्य वारंवार होत आहेत। म्हणजेच राज्यातील महायुती सरकारच्या कारभारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। हे सर्व प्रकार महायुती सरकार निष्क्रिय कारभारामुळेच होत आहेत आणि गुन्हेगार मोकाटपणे समाजात वावरत आहेत। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी जनविकास क्रांती सेनेचा या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज। अत्यंत खेदाने सांगावं वाटतंय की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या गावात एका नराधमाने क्रूर अशा प्रकारचे बलात्कार करून क्रूरपणे खून केला। या घटनेचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो, पण निषेध करून आपण थांबणं या ठिकाणी योग्य होणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आल्यापासून अनेक खून, बलात्कार, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार तर सांगावं तेवढं कमी आहे। परंतु या राज्यातील महिला, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी, चिमुरडी मुलीपर्यंत सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही हे सिद्ध झालेलं आहे। अनेक प्रकार या ठिकाणी महायुती सरकारच्या कालखंडामध्ये होत आहेत। म्हणून या नराधमाला भर चौकात फाशी शिक्षा द्यावी व या पाशवी बलात्कार किंवा क्रूर अशा प्रकारच्या या बलात्काराला त्याला जोड म्हणून जे खून केलेला आहे, खून प्रकार घडला, याची राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री या नात्याने माननीय फडणवीस साहेबांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहे। त्याचबरोबर या खुनी नराधमाला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।